फक्त candle closing is most important. मार्केट स्थिर आहे आज, कारण मोठं कॉन्ट्रॅक्ट आणि वायर्स पण खूप कमी आहे आज मार्केटमध्ये. व्हॉलॅटिलिटी नाहीये, शांत झालंय. बरेचसे लोक स्टॉक मध्येच इन्व्हेस्टमेंट चालू असेल सध्या, कारण बजेटची रॅली येईलच आता. आज लॉट साईज बी वाढली सर आहे ना? येस येस, लॉट साईज तीच राहणार आहे, पण एक त्यांना सेटल करायचं असतं नाही का सगळं. सेटल साठी त्यांनी एक आठवडा ठेवला होता शेवटचा. मग आता इथून पुढे हीच राहील का? येस 75 कंटिन्यू. ओके. लॉट साईज वाढल्यामुळे मार्केटमध्ये स्थिरता येते. बघा बऱ्याचदा तुम्ही बँक निफ्टी मध्ये बघा, त्याचा ओआय डेटा चेक करा, त्याच्यामध्ये खूप कमी क्वांटिटी मारणारे लोक राहिले होते, कारण लॉट साईज मुळे पण दुसरी गोष्ट रेट वाढल्यामुळं जास्त लोक इन्व्हॉल्व्ह होत नाहीत मार्केटमध्ये. ह्याच्यामध्ये आज प्रमाणच कमी आहे, नाहीतरी आपल्याला डेली 1 CR पर्यंत कधी कधी पाहायला मिळाले. 25-30 लाखच क्वांटिटी मारतात लोक, खूप कमी. चला बाईन तर होणारच आहे, फिक्सच आहे ते. या पॉइंटला बाहेरच आहेत. आपल्याला कमीत कमी आहे ना, हा पॉइंट जरी ब्रेक केला ना त्याने तरी टार्गेट भेटून जाईल. पाठीमागे इथं थोडंसं आहे. 310 वर क्लोजिंग मिळालेली म्हणलं. काय म्हणले? 310 वर क्लोज झाली ना मागची कॅन्डल? नाही अजून 310च्या अबोव, पण त्या अबोव क्लोजिंग पाहिजे. 310च्या वरती 15 जरी झाली तरी हरकत नाही, पण त्या पॉइंटच्या वरती एक्झॅक्टली तोच पॉइंट नाही. सिंगल लॉटनेच काम करा आज, पण स्थिर आहे मार्केट. 1 मिनिटाची कॅन्डल क्लोज होऊन द्यायची ना? येस येस, कमीत कमी 1 मिनिट कन्फर्मेशन होत आपण. रात्री शिकवल्याप्रमाणे लिक्विडिटी ग्रॅब करतात बऱ्याचदा कॅन्डल. काल तुम्ही 50% एरिया रिव्हर्स जायला पाहिजे, नाही गेला तर मग आपल्याला एक्झिट घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, 300 ला एक्झिट घ्या सगळे, जास्त लॉस नको आपल्याला. 300 ला एक्झिट घ्या. प्रॅक्टिस अशीच होती, मार्केटचे वे लक्षात येतात असं लाईव्ह मध्ये करून करून. हा बरोबर 50% एरिया घेऊन निघून चाललेला आहे, कारण मार्केटची रीतच तुम्हाला वारंवार सांगत असतो या पद्धतीचीच असते. पण आपण कितपर्यंत थांबायचं ना, किती लॉस सहन करणार, त्यामुळे आपण एक्झिट करून घेतो. ठीक आहे, काय हरकत नाही, रिएंट्री करू आपण या पॉइंटला परत. ब्रेक तर झाली, लक्ष द्या. क्लोजिंग येस. आता स्टॉप लॉस ब्लॅक लाईन पर्यंत असेल. सॉरी, ब्लॅक लाईन नाही, स्टॉप लॉस आपण चेंज करून घेऊ. एंट्री पॉइंट आपला इथं आलेला आहे, याच्या अगोदर 15 आणि 4 ते 10 पॉइंट पर्यंत जाईल तो कंपनी. माझा स्टॉप लॉस झाला तर आपण ट्रेड करणार नाही. दिवसभराचं टार्गेट आपलं संपलेलं आहे. किती लॉस? एसएल रेड लाईन का? येस येस, चेंज केला आता आपण, कारण एंट्री पॉइंट वरती गेल्यामुळे एसएल आपण जास्तीत जास्त 10 पॉईंटचा ठेवतो. मोठा लॉट साईज आहे, पण 10 पॉईंटचा जरी ठेवला तरी 750 रुपये लॉस होतो आपला. ठीक आहे, आणि टार्गेट पॉईंट 20 पॉईंटचा असतो, म्हणजेच आपल्याला डबल पैसे बनतात. ठीक आहे, 1:2 पहिलं टार्गेट असतं आपलं. म्हणजे डेली मध्ये आपल्याला पाहिजे तसं आपलं पाहिजे तसं पेमेंट मध्ये काम करता येतं. ठीक आहे, 15 वरून 25 म्हणजे 10 पॉईंट तर आता कॅप्चर वरती. पहिला एसएल गेलेला तिथं आपलं क्रॉस कव्हर झाला. वेट करा, स्ट्रेंथ मार्केटमध्ये भरपूर यायला लागली, जबरदस्त असं एका स्ट्राईक मध्ये खतरनाक असं ट्रेड सगळं. 25 हो लगेच एक्झिट घ्या, म्हणजे आपला लॉस रिकवर करून कमी आपल्याला पैसे बनतील.
बाकीच मागलं. दिलं म्हणा दिलं क्लोजिंग स्पीड मध्ये निघून जातात 30 ला म्हणा. वरची स्पीड माझी भेटिंग असते ना पाय म्हणून बाकी म्यूट ठेवा वेट करा जो होगा वो होगा. त्याचं लॉस जरी कव्हर झालं तरी म्हटलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आपण आपल्या ट्रेडमध्ये पुrsue करू. हे हायला ट्रेड ब्रेकआउट. हॅलो सर, लॉस झाला कव्हर, लॉस कव्हर होता. जबरदस्त मूव्हमेंट होती. स्पीड मध्ये वर जायला पाहिजे आणि जायलाच पाहिजे. वेट करा. चल. पहिलं टार्गेट गेलं, सगळ्यांचा लॉस रिकव्हर झाला असेल. पहिला एसएल गेला होता आपला 10 पॉईंटचा, ठीक आहे. 15 वरून 25 पर्यंत पहिलं तर गायब, ठीक आहे. जो सर पहिला वेट करायचा थोडा. हा वेट करा ना, आता सेकंड टार्गेट ठेवू म्हणजे प्रॉफिट. आता इथं काय डायरेक्टली इथपर्यंत पोहोचतो आणि जर आपल्याला टार्गेट लाईनच्या खाली यायला लागला तर आपण एक्झिट घेऊ. म्हणजे काय, कमीत कमी आजचा लॉस रिकव्हर करून आज आपण कमीत कमी लॉस घेऊ, ठीक आहे. त्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणतात, ठीक आहे. वेट करा. आपल्या कमीत कमी पहिल्या लाईन वर येतो, म्हणजे जो लॉस रिकव्हर झाला ना तिथपर्यंतच आपल्याला स्टॉप लॉस द्यायचा, ठीक आहे. आपलं टार्गेट असेल ही रेड लाईन इकडं, ठीक आहे. आता तो स्ट्रेट जाऊ शकत नाही, त्याचे इथंच आहे, तो खाली येऊन जाणार आहे फिक्स, ठीक आहे. पर्यंत आला तो थोडासा खाली येऊन असं नाही करत. वेट करा. 30 पर्यंत जर एक्झिट गेलं तरी सुद्धा आपल्याला चांगले पैसे म्हणजे 400-500 रुपये तरी बनतील, जो की आपला लॉस रिकव्हर करून 400-500, ठीक आहे. त्याची मुवमेंट तर चांगली झालेली तशी तर विचार केला तर. ओके, 15 पॉईंटची मुवमेंट झालेली आतापर्यंत. आपल्याला 15 पॉईंट वरती होतात काढेल. 20 पॉईंटचं आपलं टार्गेट आहे जास्तीत जास्त. 20 पॉईंट झाले तर 75ची लॉट साईज आहे सध्या. 1500 रुपये आरामात बांधतात सिंगल लॉटला. आपापले रिस्क वर बघा, वेट करा. त्याच्यात जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ झाली तयार आणि स्ट्रेंथ मध्ये त्याने ते 2 कॅन्डल पण दिलं चांगले पाहिजे तशा. पण आता त्याची रीत आहे की बाबा ते सलग बाईंगला जाऊ शकत नाही, तो खाली येऊन मग वरती जाईल. ज्यांना सहन होईल ते बाईंग रिव्हर्स आल्यानंतर थांबा, बाकी लोक आपले कट मारू, ठीक आहे. ऑप्शन मध्ये जरा कमी स्पीड मध्ये जातोय का असं वाटतंय.
65 पॉईंटची मुवमेंट झाली. इकडे किती झाली मग? दोन कॅन्डल 30च्या व्हायला पाहिजे, 17ची 15ची झाली यार. कसं काय ऑप्शन तर आज पहिलाच दिवस आहे तरी सुद्धा कसं काय मॅनिप्युलेशन? क्या हो गया? आपला व्ह्यू तर बरोबर आहे, कुछ तो गडबड आहे इथं. जास्त रिस्क घेऊ नका, कमी लॉट मध्ये काम करा, मार्केटमध्ये ट्रॅपिंग घे जरा. तुम्हाला दिसते समोर 63 पॉईंटची मुवमेंट झालेली, 0.5 चा रिअल टाइम. 15 म्हणजे जवळजवळ फरक पडतोय चांगला. 30 पॉईंटची मुवमेंट व्हायला पाहिजे, 20 पण नाही झाली नीटनेटके. कॉस्ट टू कॉस्ट घ्या बाजूला. पहिला लॉस रिकव्हर झाला असेल तरी सुद्धा बॅक घ्या, एंट्री परत प्लॅन करून. पहिला लॉस रिकव्हर झाला सर, एक्झिट केली हो. तसंच तर ते पण आपलं एक प्रॉफिटच आहे. ठीक आहे, हो बरोबर. तर याची काय गरज आहे आपल्याला? ट्रेडरचं पहिलं काम आहे आपलं कॅपिटल सेव्ह करायचंय आजचं, आणि मग प्रॉफिटचा विचार करायचा आहे. पूर्ण स्कॅल्पिंग टाईप आहे मार्केट एकदम. आपल्या ह्या पॉइंटला परत एकदा एंट्री करू शकतो 320 च्या वर. ठीक आहे, आणि नंतर 30 पर्यंत टार्गेट घ्या फक्त 10 पॉईंट. कारण मार्केटमध्ये स्कॅल्पिंग डेटा आहे. आता बघा पूर्ण टच व्हायला थोडस बाकी, आणि हा इथं टच पण करेल तरी सुद्धा तुम्हाला 10 पॉईंटची पण मुवमेंट देणार नाही इकडे, कारण सिच्युएशनच तशी नाहीये. सिच्युएशन खूप जरा शांततेत चालली, ऑप्शन थोडासा पाहिजे तशी मुवमेंट देत नाही. इकडे वाढतंय पण इकडे वाढत नाही सर, काय भानगड काय माहिती. काय माहिती आता काय झालंय, काय पहिलाच दिवस आहे राव, टाइम टिके नाही व्हायला पाहिजे. तेच ना. मुवमेंट जवळजवळ 70-100 पॉईंटची मुवमेंट झाली, इकडे 50 तर भेटले पाहिजे आपला. तरी मी सर एंट्री लेट घेतली होती. 18 पॉईंट झाले फक्त, 18-20 पॉईंट. हा ना, मी 20 ला एंट्री केली तरी मी काढून घेतला. बरं झालं. कधी कधी सिच्युएशनच नसते, त्यामुळे काहीच करू शकत नाही आपण. आपल्या हातातल्या गोष्टी आपण करतो, पण रिझल्ट काय द्यायचा ते मार्केटच्या हातात आहे. जसं की आपल्या कर्म आपण करतो, त्या कर्माचे रिझल्ट श्रीकृष्ण देतात. मला तर वाटतं आता पुट मध्ये एंट्री भेटू शकते, कारण वाटत नाही असं वरती सेलर प्रेशर वाटतोय. 23,400 पर्यंत जाईलच ते, त्याच्यानंतर प्रेशर दाखवतो. तिकडे वरती जाऊन इकडे कॉलचे आपले वाढत नाही ना, प्रीमियम वाढत नाही ना. बघा आणि पुढचं पण नाही वाढत ना तसंच. पुढचं बी नाही वाढत, पुढचं बी तिथं जागी 1 रुपया 2 रुपये खेळतंय. लॉस झाला बघा बरं. ब्रेकआउट वर असा स्पीड मध्ये चांगला ट्रेड होतो. पहिल्यांदा असं झालंय, म्हणजे पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा काल पण होत होतं तसंच. काल कमीत कमी गामा ब्लास्टिंग तरी झाला, आज तर गामा ब्लास्ट होणारच नाही, कारण पहिला दिवस. मार्केट मध्ये ट्रेड करा. आता पुढ साईडला जर एंट्री करायची असेल आपल्याला तर आता बघा हे तुम्हाला सांगितलं त्याचे रिते आले. आता हे बॅक टेस्ट करून रिटेस्ट करून वरच निघून जाऊ शकतो. ठीक आहे, पण त्याची रीत आहे आता त्या पद्धतीने ते काम करते, या पद्धतीने आले आज पाहिलं. ठीक आहे, जर नाही झालं तर पुढ साईडचा विचार आपण या पॉइंटलाच करू शकतो, कारण लगेच सपोर्ट येतो. इथून वरती स्ट्रॉंग इथं कॅन्डल झाली, याचा अर्थ तुम्ही इथं बघा बॅलन्स झालेले अचानक खूप स्ट्रॉंग कॅन्डल मध्ये बाईंग. इथं परत एकदा आल्यानंतर परत एकदा खूप जोरात आहे, त्यामुळे आपल्याला हा पण ब्रेक त्या लेवलला बाहेरच बसलेले आहेत ना सर. येस. मग त्या या पॉइंट पासून आपल्याला पुढचा विचार करायचा. ठीक आहे, मग पुढचा विचार करायचा त्या लेवलला म्हणल्यानंतर कमीत कमी आपल्याला 270 आसपास आला पाहिजे. तो मागचा स्विंग जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत पुट बनत नाही ना सर. ट्रेंड चेंज होत नाही. बरोबर.
ट्रेंड तुम्हाला माहिती आहे, कॅरेक्टर चेंज झाल्याशिवाय ट्रेंड फिक्स होत नाही. मार्केटला फॉलो करा, तुम्हाला 100% रिझल्ट मार्केट देतच. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. त्याची रीत मी सांगितली होती, या पद्धतीने रीत आहे त्याची, तो इथूनच बाईंग करा. आपल्याला बघा आता त्याची रीत आहे, तो इथपर्यंत खाली येणार आहे. किती पॉईंट खाली येणार तो, समजा आपण कॅल्क्युलेट करू इथपर्यंत 31 पॉईंट खाली आला, पण आपली दानत नाही ना इकडे तेवढी की बाबा या पॉईंट पासून बघा किती पडला तो. अरे भाई 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 ये क्या हो गया, री एंट्री घेतली असते ना. तरी पण तुम्ही बघा एवढ्या कॅन्डल दिसत आहेत, पण टोटल मुवमेंट जरी चेक केली ना तुम्ही, आपली एंट्री 13 पासून होती, आपल्याला खरं तर 12 पॉईंट भेटले अजून पण मुवमेंटच नाही. आणि आपली एंट्री इथून झालेली आहे या पॉईंट पासून इथपर्यंत 165 पॉईंट, 30 पॉईंट तर द्यायला पाहिजे होते आपल्याला. काय करायचं तर काय माहितीये का, आपल्याला असं एसएल फिक्स ठेवावा लागेल बा, गेला तर एवढं राहिलं तर एवढं. नाही तसं नाही, मार्केटची जी रीत आहे आता बघा, आपण ठरवलेला एसएल हाच आहे की आपण घेतली बरोबर, इथपासून केलं, प्रॉफिट किती झाला तर बघा या पॉईंट पासून 15 पासून 20 पर्यंत गेलं, 10 पॉईंट म्हणजे 750 प्रॉफिट झाला. पण मला तेव्हा खाली आला, तेव्हा खाली आता पर्यंत आला किती, 7 पॉईंटचा 8 पॉईंटचा, किती लॉस झाला 500 रुपये बरोबर. पण आपला जो माइंड आहे ना, मराठी माणसाचा माइंड आहे ना, इथपर्यंत जाताना आपण किती प्रॉफिट पाहिला होता, 750 रुपये. जीरो, ठीक आहे बरोबर. आता जेव्हा खाली येतो ना, तेव्हा आपण हा विचार नाही करत हा आपला प्रॉफिट आहे, आपण काय का हा आपला प्रॉफिट आहे म्हणजे लगेच आपण म्हणतो की हा माझा आहे, ठीक आहे बरोबर प्रॉफिट आहे. प्लस आता खाली गेला म्हणल्यावर किती लॉस झाला, 500 रुपये. तुम्ही लगेच कॅल्क्युलेशन लावता की 750 जाऊन तुमचे 500 गेले बरोबर. हा माइंड आहे आपला, आपण विचार नाही करत आपण कॉस्ट कॉस्ट इथं घेतलंय, मग आता खाली गेला म्हणजे 500 रुपयाचा रिस्क घेतोय आपण, हे विचार. त्यामुळं आपल्या माइंडला जसं पाहिजे तसंच मी सांगत असतो की वरती गेलाय ना घे येतं एक्झिट, काय हरकत नाही, 750 खूप झाले तुला. त्यानंतर खाली आलाय, परत एकदा एंट्री घे, परत एकदा प्रॉफिट घे, 750 झाला संपला विषय. एक तर 10चे 2 पॉईंट कर, नाहीतर तुम्हाला माहिती मी एकच ट्रेड देतो आणि एकच आपला ट्रेड असतो, ठीक आहे. डबल एंट्री आपण घेतच नाही, एकच सिंगल लॉटने काम करतो, सॉरी सिंगल एकच ट्रेड आपला एका दिवसाला असतो. एवढ्या या 2 दिवसात चांगलं लक्षात आलंय की मार्केट तसं देत नाही सिच्युएशन. पण बऱ्याचदा बघा तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं ना, तर आपला रिएट्री जेव्हा केली ना या पॉईंटच्या अगोदर, मी म्हणतो 15ला पडू किंवा 20ला पडू, पण तुमचा स्टॉप लॉस गेलेला नाही हे लक्षात घ्या, ठीक आहे. स्टॉप लॉस पूर्णपणे जरी दिला ना तुम्ही, तर किती पॉईंट देतो तुम्हाला. ज्याला ही गोष्ट कळते ना की पूर्ण एक स्टॉप लॉस किंवा टार्गेट, तोच मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो. बघा किती 10 पॉईंटचा स्टॉप लॉस होता अगदी बरोबर. कसं आहे हे काय, आपण आपल्या रिस्क थोडं वाढवू शकतो, ठीक आहे. 10 पॉईंटचं रिस्क घेतो तरी थोडं मोठं घेऊ शकतो, हे काही करू आपण. नंतर रूल मध्ये आपल्याला स्वतःला डिसिप्लिन मध्ये घेऊ, ठीक आहे, डिसिप्लिन मध्ये स्वतःला कव्हर करू. पण त्याच्या अगोदरचा पॉईंट काय आहे की तुम्हाला ते जमतंय का, तुमचा तो वे बरोबर आहे का, तुमची प्रॅक्टिस बरोबर आहे का, तुम्ही शिकताय ते बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर येतो डिसिप्लिनचा पार्ट, मग डिसिप्लिन मध्ये ते घेऊ कव्हर करू, हेच हळूहळू डिसिप्लिन लागून जाईल. आता ह्याच्यात जरी विचार केला तरी तुम्ही बघा ट्रेंड फिक्सच आहे, ठीक आहे. या पद्धतीने बघा इथपर्यंत गेलं, परत खाली आलो. प्रत्येक वेळेस हे पण काय करतं की आपल्या पहिल्या पॉईंटला सेफ ठेवतंय बघा, ह्या पॉईंटला आपण. त्यामुळेच तर एसएल कशाच्या बेसवर सिलेक्ट केला, पाठीमागच्याच, ठीक आहे. टार्गेट कशाच्या बेसवर सिलेक्ट केलं, ह्याच्या पाठीमागचं काहीतरी होतं ना रहस्य, ठीक आहे. की पाठीमागं पण या पॉईंटला टच करून मार्केट बॅक आलंय, परत एकदा इथून टच बॅक येऊ शकतं, आलं. पण आलं पण आपल्या या पॉईंटला सेफ ठेवण्यासाठी परत काय झालं, आता परत एकदा सेफ ठेवलं या पॉईंटला, त्या पॉईंटला सेफ ठेवून इथून होत आहे. अशा पद्धतीने त्याची रीत असते, ठीक आहे. पण त्याला जर पूर्ण ट्रेंड चेंज करायचं असेल तर त्याला सुरुवातीला इथं बेस ब्रेक करायला लागेल, त्यानंतर परत येऊन काय कर कॅरेक्टर चेंज होईल, इथे पण आपल्या लक्षात येईल की कॅरेक्टर चेंज होतं.